रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आज आपण बघणार आहेत हे जे टॉप मी तुम्हाला दाखवते, ह्या टॉपची संपूर्ण कटिंग तसंच स्टिचिंग मी तुमच्यासोबत या आधीच्या व्हिडिओत शेअर केलेले आहे। आजच्या व्हिडिओत आपण स्लीव्ज बघणार आहेत। बघा, खाली इलास्टिक तसंच थोडासा पॉप आहे ह्या स्लीव्जला। तर आपण कशा पद्धतीने ही स्लीव्जची कटिंग करू शकतो तेच आपण इथं बघणार। तर इथं बघा, मी कापडची घडी घातलेली आहे आणि 19 इंच उंचीला घेतलेला आहे। तसंच एक मार्किंग मी 15 वर केलेले आहे। त्यानंतर आपली स्लीवची घडी असणार आहे 10 इंच। ठीक आहे, 10 ची आपण घडी घेणार आहेत आणि तोच पॉइंट आपण खालीपर्यंत सरळ असा केलेला आहे। इथं उतार देणार आहे मी बरोबर 3.5 वरती 19 तसंच 3.5 चे पॉइंट। बघा, 15 च्या वर आपण 4 इंच घेतलेला आहे। म्हणजे रिअलमध्ये आपल्या ह्या स्लीवची उंची जी आहे ती 15 इंच तयार होऊन येणार आहे। हा जो काय आपण 4 इंच वर घेतलेला आहे ते आपलं पफसाठी असणार आहे। त्यानंतर खाली बघा, बॉटमला देखील मी 10 इंच घेतलेला आहे, कारण आपल्या स्लीवला आपण खाली इलास्टिक लावणार आहेत। खाली देखील आपल्या स्लीवला खूप सुंदर असं लुक इथं मिळणार आहे, म्हणजे बलून स्लीव्स टाईप आपली ही स्लीव्स बनणार आहे। तर बघा, एक स्लीव माझी पूर्ण निघालेली आहे आणि एक स्लीवला मी दोन्ही बाजूला जॉइंट देणार आहे। तसंच हे आपलं संपूर्ण टॉपचं फ्रंट पार्ट आपण कटिंग करून घेतलेला आहे। फ्रंट तसंच बॅक आणि घेर देखील कटिंग झाला, स्टिचिंग देखील आपला इथं तो झालेला आहे। आता आपण स्लीव्स बघणार। स्लीव्ससाठी बघा, आपण बरोबर घडी घातली आणि सेंटरपासून आपण 4 इंचावरती पॉइंट लावणार आहेत। 4 वर पॉइंट लावत आपण 4 वरती कट लावणार। आपल्याला कळायला हवं म्हणून 4 वर मी कट लावला। त्यानंतर आता हा इकडचा कट आणि तिकडचा कट दोन्ही कटपर्यंत आपल्याला नॉर्मल अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत, म्हणजे अगदी बिलकुल छोट्या छोट्या। तर बघा, मी ओपनरच्या मदतीने बिलकुल एकदम बारीक अशा प्लेट घेते। याच्याने काय होतं, आपल्याला पफ स्लीवचा खूप सुंदर असा लुक आपल्याला इथं मिळतो आणि प्लेट्स देखील एकदम सुंदर अशा दिसतात, एकदम बारीकमध्ये बघू शकता। आता इथं आपल्याला चेक करायचा आहे, आपला हा जो बॉटम आहे तो आपला आहे इथं 10 इंचचा, डबलमध्ये 10 आहे, सिंगल केला तर 20 चा आहे। तर मी इथं घेतलेला आहे अर्धा इंच रुंदीला इलास्टिक आपण टाकणार आहेत। तर इलास्टिक आपण एक स्लीवसाठी 10 इंच घेणार, दोघांसाठी आपण 10-10 इंचाचे पीस कट करणार आहेत। एक स्लीवचं मी बाजूला ठेवते। तर रुंदी बघू शकता तुम्ही, बरोबर अर्धा इंच आहे। मग आपल्याला इलास्टिक सेट करण्यासाठी स्लीव्ज अशी फोल्ड करायची आहे, म्हणजे पाऊण इंच कापड फोल्ड करायचं आहे। माझ्या स्लीवला आधीच इथं फोल्डेड पट्टी होती, म्हणून मी डायरेक्ट पाऊण इंच फोल्ड करत एकदम काठावरून टिप टाकते। अगदी काठावरून टिप टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला मी मोजून चेक करून दाखवते की आपला हा जो आहे तो फोल्डेड पार्ट बरोबर पाऊण इंचाचा आपण तयार केलेला आहे। अर्धा इंचची इलास्टिक आपल्याला त्यामध्ये सेट करायची आहे, म्हणून आपल्याला तो पाऊण इंच तयार करायचा असतो, तेव्हाच आपले इलास्टिक आपल्याला बरोबर सेट करता येईल। आता आपण बघा, सेफ्टी पिनच्या मदतीने इलास्टिक आतमध्ये सेट करतोय, व्यवस्थित अशी घालायची आहे आणि हळूहळू करत आपण त्याला आता बाहेर काढणार आहेत। पूर्ण बॉटमची लांबी म्हणजे रुंदी आहे 20 आणि आपण त्याचे 10 इंचाचं इलास्टिक टाकून घेतोय। यामुळे काय होणार आहे, आपल्या बॉटमला, स्लीव्सच्या बॉटमला खूप सुंदर अशा चुन्या इथं येणार आहेत, एकदम सुंदर असा लुक आपल्या स्लीवला इथं मिळणार आहे। बघा, मी इलास्टिक इकडे थोडीशी काढत तिथं टिप टाकून घेतली की जेणेकरून ती इलास्टिक आतमध्ये यायला नको। सेम प्रोसेस आपण दुसऱ्या बाजूला देखील करणार आहेत, बघू शकता। ह्या बाजूला देखील तोपर्यंत सेफ्टी पिन काढायची नाही। आता आपण याला 2-3 वेळा ताणून बघू शकता तुम्ही किती सुंदर असा लुक आपल्या स्लीवला इथं मिळालेला आहे। आता आपलं हे बॉडी पार्ट तयार झालेलंच आहे। तर आपण व्यवस्थित थोडासा असा नॉर्मल शेप देत मुंड्याचा आकार सारखा करून घेतला बॅक आणि फ्रंटचा। त्यानंतर आपण इथे स्लीव लावायला घेणार। तर स्लीवचे सेंटर पॉइंट आपल्याला बरोबर शोल्डरच्या सेंटरला मॅच करायचा आहे आणि तिथं पिन लावत आपण काय करणार आहेत, बरोबर एका बाजूला आपण आता ही स्लीव अशी मॅच करून बघू। थोडंफार एखाद असं कापड थोडा जास्तीचे येत असेल तर आपण अजून एखाद प्लेट तिथं घेऊ शकतो, बघू शकता। मी त्याच पद्धतीने
स्लीव्ज अटॅच करायला घेतलेले आहे. जेवढा काही कापड माझा इथं थोडा जास्तीचा येतो आहे, त्यामध्ये मी 1 प्लेट किंवा 2 प्लेट अशा पडणार आहेत, त्या मी इथं घेणार आहे. ठीक आहे, सेंटरला बरोबर व्यवस्थित छानपैकी असं घट्ट पकडून ठेवायचं आणि असं अजून 1 प्लेट माझी इथं पडलेली आहे. सेम प्रोसेस मी ह्या बाजूला देखील करणार आहे. म्हणजे जो काही एक्स्ट्राचा कापड आहे तो आपण प्लेट्समध्ये इथं घालवणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण एक टिप टाकल्यानंतर परत दुसरी टिप टाकणार आहेत. एकदम सुंदर असा लुक आपल्या स्लीवला इथं मिळालेला आहे. बघू शकता तुम्ही. सेम पद्धतीने मी दोन्ही बाजूच्या स्लीव्ज जोडून घेतलेल्या आहेत. जशी ह्या बाजूची जोडते तशाच पद्धतीने मी त्या बाजूला देखील स्लीव्ज अटॅच करणार आहे. आता स्लीव जोडून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर लुक आपल्या स्लीवला इथं मिळालेला आहे. तर एकदम छान असा लुक आपल्या स्लीवला इथं मिळालेला आहे. आता मी जशी मार्किंग केलेली आहे त्याप्रमाणे मी फिटिंग करणार आहे. फक्त 1 इंच मार्जिनला घेतलेला होता, तेवढाच 1 इंचवरून आपण फिटिंग करू. वरचा घेर तसाच अस्तरचा घेर हे दोन्ही सेपरेटमध्ये मी इथं स्टिचिंग करणार आहे. तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसंच चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.